विवाह जमवताना येणाऱ्या अडथळे आणि वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी बघावयाच्या गोष्टी जे आहेत ते बघावं लागतं. साधारण आपण ज्या वेळेला विवाह जमवायला घेतो त्यावेळेला या गोष्टी बघाव्या. प्रथम येणाऱ्या वधू किंवा वराचं लग्नाची इच्छा आहे का? लग्न जमवल्यानंतर लग्न मोडेल किंवा अडथळा येईल का? लग्न जुळून पार पडेपर्यंत सुखरूप राहील का? लग्नाचा त्यानंतर मंगळाची पत्रिका आहे का? गुरु कितवा आहे? त्यानंतर भावमिलन करायचं आणि परिवाराशी पटवून घेईल का? विवाह कोण टिकवणार? मुलगा नास्तिक आहे का आस्तिक आहे? त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलगा अपराधी प्रवृत्तीचा आहे का? हे बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मुलगा व्यसनी आहे का? जर व्यसनी असेल तर तो व्यसन सोडू शकेल का? आता त्यानंतर विवाहाकडं त्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? कर्तव्य म्हणून बघणार आहे का प्रेमाने ते विवाहाकडे बघणार आहे का? आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा ॲक्सिडेंट योग आहे का? घटस्फोट योग आहे का? त्यानंतर धनयोग आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित विचार करून लग्न जुळवावं लागतं. त्यासाठी केवळ गुणमिलन हे अजिबात बघून एकच गुणमिलन बघून आपल्याला ठरवता येणार नाही. कारण गुणमिलनला मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये 10 ते 15% महत्त्व देतो. कारण गुणमिलनापेक्षा भावमिलन अत्यंत गरजेचं आहे. मग भावमिलन कशाला म्हणतात आणि कोणत्या पत्रिकेवर करतात? तर भावमिलन ही D9 चार्टवर करतात. मग D9 चार्टवरच का करायचं? लग्न कुंडली ही फक्त प्रॉमिस आहे. विषय लक्षात घ्या. प्रॉमिस काय मिळणार आहे आयुष्यामध्ये हे दाखवते आणि ते कधी मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, कसं मिळणार आहे आणि कोणत्या महादशात, अंतर्दशात मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्ग कुंडलीत म्हणजे D9 कुंडलीमध्ये कळतील. मग लग्नासाठी D9 कुंडली बघावं लागतं आणि भावमिलन D9 कुंडलीतूनच करावं लागतं. जर करता मुलगा मुलीला समजावून घेईल किंवा नाही हे बघायचं असेल, तर या पत्रिकेमध्ये मुलगा मुलीला समजावून घेईल का नाही हे जर बघायचं असेल, तर मुलीचं किंवा मुलाचं सप्तम स्थान. आता या सप्तम स्थानामध्ये एक आकडा आहे मंगळ आहे. स्वग्रहीचा मंगळ आहे. आता स्वग्रहीचा मंगळ मुलाच्या पत्रिकेमध्ये म्हणजेच वराच्या पत्रिकेमध्ये हे वधूचं जर पत्रिका ग्राह्य धरलं, तर वराच्या पत्रिकेमध्ये कुठं गेलंय हे आपल्याला जर 3, 6, 6, 8, 12 मध्ये असेल आणि पाप कर्तरीत असेल, तर मुलगा मुलीला कुठल्याच प्रकारचा मान सन्मान देणार नाही. हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते सगळं डिटेल्समध्ये. आणि आता काय करायचं आपल्याला? आता नवमांश D9 चार्टमध्ये की एवढ्या गोष्टी आपल्याला बघता येतात, की मुलीला सासू कशी मिळेल? म्हणजेच सप्तम स्थानापासून चतुर्थ स्थान हा सासूचा आहे. सासू कसं मिळेल? सप्तम स्थानापासून तृतीय स्थान हा सासऱ्याचा आहे. सासरा कसं मिळेल? मुलगा आस्तिक आहे, मुलगी आस्तिक आहे, नास्तिक आहे, ह्या धर्म स्थानावरून कळतं. म्हणजे हे धर्मस्थानात शुभग्रह असेल तर आस्तिक आहे किंवा अशुभ ग्रह असेल, पापग्रह असेल तर तो नास्तिक आहे असं म्हणता येईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावा लागतो. आता मूळ लग्नाची इच्छा आहे किंवा नाही या विषयावर आपण आज बोलणार आहोत. आता लग्नाची इच्छा म्हणजे D9 चार्टमध्ये लग्न ही लग्नाची इच्छा. मी D9 चार्ट म्हणतो. D1 चार्ट नाही म्हणत. D9 चार्ट हे
लग्न म्हणजेच लग्न ही इच्छा. आता या ठिकाणी लग्नामध्ये 7 आकडा आहे. सगळ्यांना कळतो. याचा अधिपती कोण आहे? शुक्र आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. 1-8 मंगळ, 2-7 शुक्र, 3-6 बुध, 10-11 शनी, 9-12 गुरु, 4 चंद्र, 5 सूर्य हे यांचे अधिपती आहेत. हे आपल्याला पाठ पाहिजे. तर या ठिकाणी शुक्र हा याचा अधिपती आहे. आणि इच्छा कशी आहे? शुक्र हा लग्नाची इच्छा ठेवणार आहे ना, म्हणजेच या ठिकाणी त्याची इच्छा प्रबळ आहे. पण तो लग्नेश इच्छापूर्ती करणार आहे. लग्नेश कुठे गेलेला आहे? तर 9व स्थानामध्ये. इथून मोजायचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9वं स्थान म्हणजे धर्मस्थान आहे. धर्मस्थानामध्ये गुरु बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्याची लग्नाची इच्छा पण प्रबळ आहे आणि इच्छापूर्ती पण करणारे ग्रह सुद्धा प्रबळ आहे. म्हणजे याच्या लग्नामध्ये कोणताच प्रकारचा अडथळा येणार नाही. समजा जर लग्न जर पाप ग्रह असेल म्हणजे 8 आकडा आहे मंगळाची किंवा 1 आकडा आहे मंगळाचं, असंच आपण गृहीत धरलं आणि लग्नेश जर शनी बरोबर असेल किंवा 6, 8, 12 मध्ये असेल, तर लग्न जमण्यास आपल्याला संघर्ष करावा लागतो. यासाठी आपल्याला काही सेवा करावी लागते आणि सेवा कुठे मिळते? तर स्वामी समर्थ केंद्रात गेलात, तर तुम्हाला तिथं विनामूल्य सेवा मिळते. तर सेवा करावी लागते. काही माळ, जप, तोडगे वगैरे करून आपल्याला लवकर लग्न जमवता येतं आणि यामध्ये क्लिव असा आहे. आता या ठिकाणी लग्नेश लग्न हा शुभ ग्रह आहे. समजा या ठिकाणी गुरु आहे आणि तो लग्नेश हा पापग्रह आहे. पापग्रहाबरोबर आहे. तर तो लवकर लग्न जमवून देणार. का? तुला इच्छा नाही ना, पापग्रहाचं काम काय विरोधात चालणं. म्हणून तो लवकर लग्न जमवून देणार. अशा बऱ्याच क्लू आहे. म्हणजे हल्ली कालीन तस्मेन महा आपल्याकडे येणारा प्रत्येक जातक किंवा वधू किंवा वर लग्नाला तयार आहे किंवा काही गोष्टीमुळे ते घरात बोलू शकत नसतात. ते आहे का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं आहे.